नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडल्याचा आरोप करण्यात आलाय। आमदार राजेश पवार यांच्या समर्थकांनी मतदारांना कोंडल्याचा आरोप करण्यात आलाय। पैशांचा आमिष दाखवून मतदारांना कोंडलं गेलं असा आरोप करण्यात आलाय। आज 23 नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय। उद्या राज्यभरातील या सगळ्याच ठिकाणचा निकाल लागेल। मात्र त्याआधी नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना चक्क कोंडल्याचा आरोप होतोय। पैशांचा आमिष दाखवून त्यांना कोंडून ठेवले। आमदार राजेश पवार यांच्या समर्थकांनी मतदारांना कोंडल्याचा आरोप करण्यात आलाय। अतिशय महत्त्वाची अशी बातमी नांदेडच्या धर्माबादमधून। राजीव गिरी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। राजीव, नेमका काय प्रकार घडलाय? नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज काही मतदारांना एका जागी जमा करण्यात आलं होतं। त्यातील काही मतदारांनी असा आरोप केलेला आहे की आम्हाला पैसे देतो म्हणून इथं बोलावलं, मात्र 3-4 तास आम्हाला अक्षरशः कोंडून ठेवल्यासारखं एका जागी ठेवलं होतं आणि त्यानंतर या मतदारांनी स्वतः इथून सुटका करून घेत मतदान केंद्राकडे धाव घेतलेली आहे। मात्र या दरम्यान या मतदारांनी असा आरोप केलेला आहे की भाजपचे जे स्थानिक आमदार आहेत राजेश पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला पैशाचा आमिष दाखवून इथं कोंडून ठेवलं होतं आणि आता आम्ही सुटका करून घेतलेली आहे। एकूणच नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा जो पैशाचा वाटपाचा खेळ आहे हा धर्माबादमध्ये उघडकीस आलेला आहे। नक्कीच, पण एकूण किती मतदार होते जिकडे त्यांना कोंडून ठेवलं होतं आणि ज्यांनी असा आम्हाला कोंडल्याचा आरोप केलाय? साधारणतः एक 250 ते 300 हे मतदार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या मतदारांना पैसे देतो असं सांगून त्यांना एका जागी बोलवलं होतं आणि त्यानंतर कोंडून ठेवल्याचा आरोप होत आहे आणि आता या मतदारांनी सुटका करून घेतलेली आहे आणि हे मतदानाला रवाना झालेले आहेत। पोलीस प्रशासनाने काय कारवाई केली का? पोलिसांकडे ही जेव्हा कुणकुण पोहोचली त्यानंतर पोलीस येण्यापूर्वीच या मतदारांची सुटका झालेली आहे। मात्र सकाळी 7 वाजल्यापासून या मतदारांना पैशाचा आमिष दाखवून बोलावून ठेवण्यात आलं होतं असं उघडकीस आलेलं आहे। साधारणतः आता 11:15 वाजता या मतदारांची सुटका झालेली आहे। आमदार राजेश पवार यांनी काही प्रतिक्रिया दिली या घटनेबद्दल? आमदार राजेश पवार यांचे समर्थक कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र राजेश पवार हे काही प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झालेले नाहीत। मात्र स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केला असावं असं सांगण्यात येत आहे। नक्कीच, हे जे मतदार ज्यांना कोंडण्यात आलं होतं, ज्यांनी सांगितलं की आम्हाला या आमदाराने पैशांचा आमिष देऊन कोंडलं, ते एकूण किती समर्थक होते ज्यांनी हे सगळं घडवून आणलं? साधारणतः एक 5 ते 6 समर्थक कार्यकर्ते होते जे आमदाराचे समर्थक कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या समर्थक कार्यकर्त्यांनी आम्ही तुम्हाला मतदानासाठी पैसे देतो असं म्हणत काही मतदारांना जमा केलं होतं आणि जमा केल्यानंतर या मतदारांनी नक्कीच राजीव, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक अशी घटना आहे नांदेडच्या धर्माबाद बदली। त्यामुळे आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते?